मारेगाव शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग ओढवलेला आहे। एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत, तर दुसरीकडे सरकारचे चुकीचे धोरण मारक ठरत आहे। सर्वात महत्त्वाचे, सरकार निर्यातबंदी लादून भाव पाडत आहे। नुकसान भरपाई भीक दिल्यासारखी देतात। यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहे, म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी। शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा। वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी। पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी। उत्पादन खर्च वजा जाता 50% हमीभाव मिळावा आदी विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने व एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव गटाचे उपजिल्हा अध्यक्ष शरद ठाकरे, मंगरूळ येथील सरपंच प्रमोद आत्राम, रवी पोटे व शेकडो मंगरूळ येथील शेतकरी धरणे आंदोलनात उपस्थित होते। आणि गेल्या 2-3 वर्षाआधी जो कापसाला भाव होता 8-10 हजार 12 हजारापर्यंत आमचा कापूस विक्री झाला, पण आजची स्थिती अशी आहे की 6,500 पासून तर 7,000पर्यंतच व्यापारी खरेदी करत आहे कापसाचे रेट। आणि CCIची खरेदी 75-50च्या हिशोबाने CCIची खरेदी, पण CCIची खरेदी एवढ्या उशिरा चालू झाली की बऱ्याचशा लोकांनी कापूस प्रायव्हेट व्यापाऱ्यांना विकून टाकला 6,500 ते 7,000च्या दरानं। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं एका क्विंटल मागे 1,000 रुपयाचं नुकसान झालं। आणि तेच परिस्थिती सोयाबीनची आहे। सोयाबीन हे 3,500 ते 4,000पर्यंतच गेलं आणि शासनाची खरेदी आहे 4700 रुपये। पण शासन हे खरेदी करताना आडेवेडे घेत आहे आणि शेतकऱ्यांना नाहक खरेदी त्रास देत आहे, नाफेडे खरेदी व्यवस्थित करत नाही। त्याच्यामुळे शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी आम्ही हे एक दिवसीय जाहीर निषेध आंदोलन इथं करत आहे। या शासनाच्या या मुजोरी धोरणामुळे आणि यांनी ज्यावेळी निवडणुकीमध्ये दिलेले शब्द फिरवल्यामुळे हा सगळा शेतकऱ्यावर होत असलेला त्रास किंवा शेतकऱ्याला होत असलेली हानी या सर्व बाबीला कंटाळून सर्व शेतकऱ्यांनी मंगरूळ या ठिकाणी त्यांचा निषेध केला। या निषेधाला कारण तर सरकारने याआधी आता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7,000 ते 8,000 रुपये भाव आपण देऊ असे त्यांनी आपल्या एका आंदोलनामध्ये घोषित केले होते, पण आज ते सत्तेवर असताना सुद्धा असा कुठेही भाव मिळत नाही। दुसरी गोष्ट, या यवतमाळ जिल्हा हा कापसाचा एक कापूस पिकवणारा जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी कापूस हे सोनं हे आम्ही शेतकरी पिकवतो, पण या जिल्ह्यामध्ये कापसाला भाव एक प्रायव्हेट खरेदी 7,000 रुपये 7,000च्या खाली आहे आणि CCIची खरेदी आज या ठिकाणी जी पेंडिंग पडलेली होती, या विधानसभेचे आमदार आणि आमचे नेते संजय भाऊ देरकर यांनी अधिवेशनातून ज्यावेळे अधिवेशन चालू व्हायच्या आधी ही CCIची खरेदी चालू केली। कारण तर हे प्रायव्हेट भाव आणि सरकारी भाव, CCIचा भाव याच्यामध्ये 500-600 रुपयाचा फरक असल्यामुळे CCIची खरेदी पूर्णतः बंद होती। आणि मला या ठिकाणी सांगण्यास आनंद पण होतो की आत्ता आम्ही 10 मिनिटापूर्वी मारेगाव तालुक्यातील CCIची खरेदी पण सुरू करूनच आलो आहे। म्हणून या ठिकाणी या सर्व मंगरूळ येथील शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो की शासनाची ज्या होत असलेल्या चुकाचं हे निषेध शासनापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी आपण हे सर्व करत आहात।